मित्रांनो, मी आपल्यासाठी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. त्या विषयाचं नाव आहे प्रत्येकाला भोंगळी बाई आवडते, किंवा प्रत्येकाला आपल्या बायकोला म्हणा किंवा आपल्या फिमेल पार्टनरला म्हणा भोंगळं पाहायला आवडतं किंवा तिला भोंगळं करायला आवडतं. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाई जेव्हा जवान होते त्यावेळेस तिचं आपोआप अट्रॅक्शन हे पुरुषाकडे व्हायला लागतं, व जेव्हा पुरुष जवान होतो तेव्हा त्याचंही एखाद्या मुलीकडे म्हणा एखाद्या बाईकडे म्हणा आपोआप आकर्षण व्हायला लागतं. याचं कारण काय? मित्रांनो, शारीरिक अट्रॅक्शन हे जवान झाल्यानंतर प्रत्येक मुलाला व मुलीला होत असतं. ज्यावेळेस मुलगी जवान होते त्यावेळेस तिचे ओठ, तिचं शरीर, तिचं पोट, तिची छाती, तिच्या मांड्या ह्या पिळदार व्हायला लागतात. तिचे म्हणजे त्याला आपल्या भाषेत थानं म्हणतो, हे पिळदार व्हायला लागतात, गोलाकार व्हायला लागतात, टवटवीत व्हायला लागतात. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या कारणाने प्रत्येक जवान मुलगा हा स्त्रीकडे पाहायला लागतो. स्त्री ही एखाद्या मुलाचं शरीर जर पिळदार असेल तर ती त्याकडे अट्रॅक्ट होते. अनेक स्त्रिया शॉर्ट कपडे घालतात. शॉर्ट कपडे घालण्यापाठीमागचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे पुरुषाला अट्रॅक्ट करणे. मी किती सुंदर आहे दाखवणे, माझं शरीर हे किती पिळदार आहे, किती टवटवीत आहे हे दाखवणे. बाकी कोणताही स्त्रीचा उद्देश नसतो. याच्या पाठीमागचं कारण काय की आपला जो नवरा आहे, आपला जो मेल पार्टनर आहे, यांनी आपल्याकडं अट्रॅक्ट झालं पाहिजे, आपल्याबरोबर शारीरिक संबंध चांगले केले पाहिजे. एखादा पुरुष ज्यावेळेस आपली कपडे काढतो, आपली छाती दाखवतो, तो एखाद्या स्त्रीला दाखवतो, त्यावेळेस त्याचा एकच उद्देश असतो की तिने आपल्याकडं अट्रॅक्ट झालं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस आपण एखाद्या स्त्रीकडे पाहतो त्यावेळेस तिच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला तिच्या बॉडीकडे लक्ष जातं, तिच्या थाण्याकडे लक्ष जातं. त्यावेळेस ज्यावेळेस आपण आपली बायको म्हणा किंवा एखादी फिमेल पार्टनर म्हणा, ज्यावेळेस तिला ज्यावेळेस शरीर संबंध करू वाटतात त्यावेळेस तिचे आपल्याला कपडे काढू वाटतात. याचं कारण काय? शारीरिक अट्रॅक्शन हे असतं. ह्याच्या पाठीमागचं शारीरिक वासना म्हणा, शारीरिक प्रेम म्हणा व काम क्रीडा म्हणा. ज्यावेळेस आपल्याला काम क्रीडा करायची असते, आपल्या शरीर संबंध करायचे असते, आपल्याला समागम करायचं असते, त्यावेळेस आपण प्रथम तिच्या टवटवीत थानावर हात फिरून ते दाबण्याचा प्रयत्न करतो. तिचे थानाचे बोंड हे तोंडामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. तिच्या पोटावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करतो. तिच्या मांड्या आपण चोळतो. तिच्या लिंगामध्ये आपण हात घालण्याचा प्रयत्न करतो. याच्या पाठीमागचं एकच कारण असतं, ते म्हणजे शारीरिक अट्रॅक्शन. आणि जर आपण ज्यावेळेस ती शरीर संबंध करायला लागतो त्यावेळेस तिची बॉडी पाहून आपल्याला आपल्या शिश्नामध्ये ॲटोमॅटिकली ताठरता येते. ताठरता आल्यामुळे आपल्याला साहजिकच आहे इरेक्शन येतं, आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाढतं, आपले हार्मोन्स आपल्याला चांगलं सपोर्ट करतात, आपल्या नर्व, आपल्या आर्टरी, आपले ब्रेन, आपले हृदय हे ती ज्याची अटॅच होऊन जातं. आणि अटॅच होण्यापाठीचं कारण काय? तर तिला पाहिल्यामुळे, तिचे सर्व कपडे काढल्यामुळे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या शिश्नामध्ये खूप ताठरता आली पाहिजे, तर पूर्णपणे आपल्या फिमेल पार्टनरला भोंगळं करा, तिचे सर्व कपडे काढा, तिचं सर्व व्यवस्थित निरीक्षण करा आणि नंतरच शरीर संबंध करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमची वासना वाढवत नाहीत, तुमच्या मनामध्ये स्त्रीविषयी अट्रॅक्शन निर्मिती करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ताठरता येणे अशक्य आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचं शिश्न तुमच्या बायकोला, फिमेल पार्टनरला तोंडामध्ये देऊन चोखायला लावा. तुम्ही तिचं शिश्न, तिची लिंग हे तोंडामध्ये घेऊन चोखा. तिचे हळुवारपणे तिच्या थानावर हात फिरवा, तिच्या मांड्या दाबा, तिचे पोटावून हळूहळू हात फिरवा, तिचा किस घ्या. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुमच्या मनाला खूप बरंच वाटेल. मित्रांनो, पृथ्वी तलावर जेवढे प्राणी आहेत त्याच्यामध्ये सर्वात बुद्धिवान व सर्वात चवीने शरीर संबंध करणारा एकच प्राणी आहे, त्या प्राण्याचं नाव मनुष्य प्राणी.
मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्त्रीबरोबर शरीर संबंध, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट, एन्झायटी बसून घेऊ नका, कोणते टेन्शन घेऊ नका. सावकाश शरीर संबंध करा, मनसोक्त शरीर संबंध करा. दोघांशी एकमेकाशी शांतपणे बोला. पहिली गोष्ट, मोबाईल स्विच ऑफ ठेवा. कोणतं टेन्शन असेल ते साईडला ठेवा आणि भरपूर प्रमाणामध्ये एकामेकाला उत्साहित करून शरीर संबंध करा. आणि एकच गोष्ट ध्यानात ठेवा, शरीर संबंध करताना दोघंही एकमेकाचे पूर्ण कपडे काढून टाका. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या नवऱ्याने आपल्याशी शरीर संबंध चांगले केले पाहिजे, तर सर्व हळूहळू कपडे त्याला काढायला लावा किंवा तुम्ही करा. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुमच्या नवऱ्याला तुमच्याविषयी खूप अट्रॅक्शन होईल. कारण की तुमची टवटीत असलेले तुमचं लिंग हे त्याला अट्रॅक्ट करेल. तुमच्या टवटीत असलेली तुमची छाती ही त्याला अट्रॅक्ट करेल. कारण की पुरुष हा कोणत्या ना कोणत्या हळूच नजरेने स्त्रीकडे पाहत असतो आणि तिचं जर शरीर थोडं उघडं जर दिसलं तर त्याच्यामध्ये शरीर संबंध करण्याची भावना येते. म्हणून म्हटलं आहे मी तुम्हाला की प्रत्येकाला आपली बायको भोंगळी असेल तर ते आवडते. प्रत्येकाला बाई भोंगळी असेल तर ते आवडते. ह्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. आणि आपल्याला देवाने या पृथ्वीतलावर भोंगळच पाठवलं. आपल्याला लज्जा वाटते म्हणून आपण कपडे घालतो, पण ही गोष्ट परमेश्वराला मान्य नाही. पृथ्वीतलावर कोणते प्राणी कपडे घालत नाही, फक्त मनुष्य प्राणी घालतो. कारण की त्याला लाज शरमी दिलेले आहे. पण शरीर संबंध करताना ह्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे शरीर संबंध करत चाला. तुम्हाला ज्या प्रकारचे शरीर संबंध आवडतो ते करत चाला, पण मन प्रसन्न ठेवून शरीर संबंध करत चाला. तर मित्रांनो, जो आजचा आपला विषय होता, बाई भोंगळी केलेली प्रत्येकाला आवडते, बायको भोंगळी केलेली प्रत्येकाला आवडते. तर अशा पद्धतीने तुम्ही शरीर संबंध करत चाला. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक तरंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी अनेक लोकांना बरं केलेलं आहे. मला तर एका पेशंटनी 26 लाखाची हॅरियर प्रेझेंट दिली. मित्रांनो, माझं खूप मोठं नाव आहे. माझा दवाखाना आधी साधा आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की काही लैंगिक अडचण असेल, लिंगामध्ये मानवाची ताठर येत नसेल, शीघ्रपत होत असेल, तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेतला पण तुम्हाला बरं वाटत नसेल, तर तुम्ही फक्त एक वेळ माझ्याकडे या. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये पूर्ण बरं करून टाकेन म्हणजे टाकेन. मित्रांनो, मी खूप इमानदार आहे, धार्मिक व्यक्ती आहे. तुम्हाला जर माझा विश्वास असेल, उपचार घ्या व कायमचे बरे होऊन जावा. मित्रांनो, लैंगिक समस्या एक अशी समस्या आहे की ती बरी होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर शरीर संबंध करू शकले नाही तर तुमची बायको सरळ दुसरे शरीर संबंध करून घेईल म्हणजे घेईल. मित्रांनो, स्त्रिया बोलत नाहीत, कृती करतात. आपण पुरुष लोक हे उतावळे असतात, स्त्रिया उतावळ्या नसतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोने कोणाशी शरीर संबंध करून घेऊ नये, तर या, उपचार घ्या व बरे होऊन जावा. स्क्रीनवर माझा फोन नंबर दिलेला आहे. माझ्या डॉक्टरशी बोला, अपॉइंटमेंट घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. खात्रीशीर उपचार पद्धती आहे. रजा घेतो. नमस्कार.